मागच्या वेळेस आपण क्लिवेज पर्यंत आलो होतो. आता क्लिवेज पासून पुढे घेऊया. ठीक आहे. तर क्लिवेज म्हणजे काय, तर अंड्याचं फर्टिलायझेशन झालं की अंड्यामध्ये डेव्हलपमेंट चालू होते आणि डेव्हलपमेंट चालू झाल्यावरती त्या डेव्हलपमेंटची पहिली स्टेज जी असते ती क्लिवेज स्टेज असते. त्यामध्ये त्या एक सेल असते, अंड म्हणजे एकच सेल असते, त्याचे 2, 4, 8 अशा मल्टी सेल बनत जातात. तर त्या मल्टी सेल बनण्याच्या प्रोसेसला क्लिवेज असं म्हणतात. पहिली क्लिवेज जी आहे फ्रॉगच्या एकची, ती स्वामरडमने 1738 मध्ये पाहिली. पूर्ण जी प्रोसेस आहे क्लिवेजची फ्रॉगमध्ये ती प्रिव्होस्ट आणि डुमास यांनी 1824 मध्ये स्टडी केली. फ्रॉगच्या एक मध्ये क्लिवेज ही होलोब्लास्टिक आहे, म्हणजे पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत क्लिवेजचा फरो दिसतो, अशी तडा दिसतो आणि तडेने 2 भाग होतात. आणि अनइक्वल आहे. अनइक्वल म्हणजे वरच्या टोकापासून खालच्या टोकापासून पर्यंत ती क्लिवेज होते आणि 2 भाग होतात, पण ते 2 भाग सारखे नसतात. एक मोठा एक छोटा असू शकतो, तर म्हणून अनइक्वल आहे. तर ती कशी होते ते पाहू आपण. पहिलं क्लिवेज प्लान जे ते मेरिडिओनल आहे. इनिशियली तो फरो तयार होतो तिथे. हा जो आहे हा फरो आहे. हा जो आहे हा फरो आहे. हा फरो तयार होतो ॲनिमल पोलला आणि तो एक्सटेंड होत जातो, पुढे 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 जात जातो व्हेजिटल पोलला एगच्या. आणि तो कट होऊ शकतो एगमध्ये आणि तिथे मेडियन ॲनिमल व्हेजिटल पोलचा जो ॲक्सिस आहे तिथे रिझल्ट म्हणजे त्याचा दिसतो आणि 2 इक्वल साईजचे ब्लास्टोमियर तयार होतात. हे झाले, ही पहिली क्लिवेज. ओके. दुसऱ्या क्लिवेजमध्ये फरो जो आहे तो मेरिडिओनलच असतो. हे पहा, ही दुसरी आहे. मेरिडिओनल म्हणजे ॲनिमल पोल टू व्हेजिटल पोल असं, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे ही अशी आडवी. ओके. तर दुसऱ्या क्लिवेजमध्ये पण फरो मेरिडिओनल असतो. ते बायसेक्ट होतं पहिल्या क्लिवेजमध्ये राईट अँगलला, बरोबर मधोमध दुसरा क्लिवेज राईट अँगलला तयार होतो. तो होलोब्लास्टिक क्लिवेज असते. त्याच्यामध्ये 2 ब्लास्टोमियर्स तयार होतात पहिल्या क्लिवेजमध्ये आणि त्याचे 4 ब्लास्टोमियर तयार होतात, 4 ब्लास्टोमियर्स तयार होतात. नाव नेक्स्ट स्टेजमध्ये लॅटिट्युडिनल किंवा हॉरिझॉन्टल फरो असतो, तो तयार होतो आणि इक्वेटरच्या बाजूला तो तयार होतो. इक्वेटरच्या जवळ, ॲनिमल पोलच्या जवळ असतो. इक्वेटरपासून ॲनिमल पोलच्या बाजूला हॉरिझॉन्टल असतो तो किंवा लॅटिट्युडिनल असतो तो. हा जो फरो आहे तो योकच्या इन्फ्लुएन्समुळे होतो. योक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये वाढतं व्हेजिटल पोलमध्ये. लॅटिट्युडिनल फरो जो आहे तो अफेक्ट होतो सगळ्या ब्लास्टोमियर्सची आणि 8 ब्लास्टोमियर्स तिथे तयार होतात. त्यातले 4 जे आहेत ते व्हेजिटल पोलला असतात, ते लार्ज असतात, तर त्याला मॅक्रोमियर्स असं म्हणतात. दुसरे 4 ब्लास्टोमियर्स जे आहेत ते व्हेजिटल पोलला असतात, त्यांना मायक्रोमियर्स असं म्हणतात. हे जे मायक्रोमियर्स आहेत हे स्मॉलर असतात साईजमध्ये. मॅक्रोमियरपेक्षा मायक्रोमियर्स स्मॉल असतात. मायक्रो म्हणजे लहान आणि मॅक्रो म्हणजे थोडे मोठे. ओके. चौथी जी स्टेज आहे क्लिवेजची तो पण मेरिडिओनल असते. चौथी डबल असते ती आणि अनइक्वल असते, म्हणजे 2 लहान मोठे भाग पडतात. तर याच्यामध्ये योकलेस मायक्रोमियर तयार होतात. जास्त रॅपिडली जर आपण बघितलं तर याच्यामध्ये योक रिच मॅक्रोमियर्स दिसतात. या ज्या क्लिव्हेजेस आहेत त्यामध्ये 16 ब्लास्टोमियरचं प्रोडक्शन होतं.
नाव पाचवी जी क्लिवेज आहे ती लॅटिट्युडिनल आहे किंवा हॉरिझॉन्टल आहे किंवा डबल आहे. त्याच्यामध्ये मायक्रोमियर्स जे आहेत ते आणि मॅक्रोमियर्स ते, त्याच्यामध्ये 4 टियर्स दिसतात. ब्लास्टोमियरचे 4 टियर्स दिसतात. पुढे जी क्लिवेज होते त्याच्यामध्ये सेव्हरल स्मॉल ब्लास्टोमियर्स तयार होतात. आणि क्लोजर ऑब्झर्वेशन जर केलं तर जे ब्लास्टोमियर्स आहेत इक्वेटरच्या वरच्या बाजूला ते स्मॉल असतात आणि ते मायक्रोमियर्सच राहतात. पण व्हेजिटल पोलला जे ब्लास्टोमियर्स आहेत ते मोठे मोठे होत जातात आणि लार्ज ब्लास्टोमियर्स जे आहेत त्यांना मॅक्रोमियर्स म्हणतात. हे तुम्हाला फिगरमध्ये दाखवतो मी, बघा. हे पहा, हे वरचे जे आहेत ते बारीक बारीक आहेत, छोट्या छोट्या सेल्स आहेत आणि खालचे व्हेजिटल पोलचे जे आहेत ते मोठे मोठे आहेत. तर यांना म्हणतात मॅक्रोमियर्स आणि यांना म्हणतात मायक्रोमियर्स. आता हे पहा, वरचे छोटे आणि खालचे मोठे म्हणून ही अनइक्वल क्लिवेज आहे. ही आहे की नाही, आलं लक्षात? ही जी आहे ही अनइक्वल क्लिवेज आहे. ही कशी इक्वल होती पूर्ण दोन्ही बाजूला, ही पण इक्वल होती. 4 सेल सारख्या सारख्या साईजच्या तयार झाल्या, पण इथे लहान मोठ्या सेल झाल्या. ही अनइक्वल क्लिवेज. आणि व्हेजिटल पोलला हे मॅक्रोमियर्स आहे आणि ॲनिमल पोलला मायक्रोमियर्स आहे. ओके, सो असा जो फरक पडतो. लार्जर ब्लास्टोमियर्स जे आहेत त्यांना मॅक्रोमियर्स म्हणतात. इनिशियली कंटिन्युअल डिव्हिजन दिसते ब्लास्टोमियरची, त्याच्यामुळे बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, सॉलिड बॉल तयार होतो सगळ्या सेलचा. तर याला मोरुला म्हणतात. हे सुपरफिशियल आहे. हा याचा जो रिझेम्बलन्स आहे मलबेरी फ्रूट सारखा दिसतो. मलबेरी फ्रूट सारखा तो एम्ब्रियो दिसतो. मग तो मोरुला जो आहे त्यापासनं जी तयार स्टेज, पुढची स्टेज जी तयार होते तिला म्हणतात ब्लास्टुला. हा ब्लास्टुला मात्र पोकळ असतो. पूर्ण सेल्स ज्या आहेत त्या आजूबाजूला पसरून जातात आणि त्याच्यामध्ये बॉल तयार होतो, हॉलो बॉल तयार होतो. बॉल सारखं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार होतं. नाव ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे काय? तर हे जे क्लिव्हेज आहे त्यामध्ये सॉलिड बॉल तयार होतो सेलचा आणि तिथे ब्लास्टुला तयार होतो. यामध्ये नंबर ऑफ ब्लास्टोमियर्स दिसतात. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहे ब्लास्टुला स्टेजचं, तर वेल डिफाइन्ड कॅव्हिटी त्यामध्ये दिसते, त्याला ब्लास्टोसील असं म्हणतात. हे बिगिनिंग आहे, प्रायमरी बॉडी कॅव्हिटीचं बिगिनिंग आहे. यामध्ये जी प्रोसेस आहे ब्लास्टुला फॉर्मेशनची याला ब्लास्टुलेशन असं म्हणतात. यामध्ये ब्लास्टुला जो आहे फ्रॉगचा त्याला ॲम्फी ब्लास्टियन असं म्हणतात. ही कॅव्हिटी जी आहे ती फक्त ॲनिमल पोलला असते आणि व्हेजिटल पोलला जे आहे तर त्याच्यामध्ये सॉलिड मास असतं. नॉन पिगमेंटेड योकी सेलचं सॉलिड मास असतं. याच्यामध्ये 32 सेल स्टेज येते. ब्लास्टुला जो आहे त्याच्यामध्ये सिंगल लेअर असते सेलची, त्याला अर्ली ब्लास्टुला असं म्हणतात. तर यामध्ये पिगमेंटेड सेल म्हणजे मायक्रोमियर्स असतात अँटेरियर हाफला. त्याच्यावरती योकी मेगामेयर्स दिसतात पोस्टेरियर हाफला. हे आपण ऑलरेडी पॉइंट आउट केलेलं आहे. ब्लास्टोसील जी आहे ते एंटायरली अँटेरियर हाफला असतात. ब्लास्टुला ऑफ फ्रॉग जो आहे तो हॉलो असतो आणि त्याच्यामध्ये व्हेरी वेल डेव्हलप्ड ब्लास्टोसील असते. तर याला सिलोब्लास्टुला असं म्हणतात. नाव सेगमेंटेशन जे आहे याच्यामध्ये ते पुढे नंबर ऑफ सेल्स जे आहेत त्या दिसतात.
ब्लास्टुलामध्ये वाढतात त्या नंबर ऑफ सेल्स, तर त्यामध्ये ब्लास्टोसील पण मोठी होते. ब्लास्टोसीलचं जे फ्लोअर आहे ते फ्लॅट असतं आणि त्याचा जो टॉप पोर्शन आहे त्याच्यावरती आर्च असते अशी. रूफ जे आहे ते 3 ते 4 लेयर्सने बनलेलं असतं पिगमेंटेड मायक्रोमियर्सने, आणि फ्लोअर जे आहे त्याच्यामध्ये योकी मेगामियर्स असतात. मायक्रोमियर्स आणि मेगामियर्स यांच्यामध्ये इक्वेटरच्या बाजूला एक ग्रुप ऑफ सेल्स असतात. ते त्यांची साईज एकदम बारीक पण असते आणि मोठी पण नसते, मधली साईज असते. याच्यामध्ये जे मेगामियर्स आहेत किंवा मायक्रोमियर्स आहेत, तर ह्या ज्या सेल्स आहेत ह्याच्यामध्ये जर्म रिंग तयार होते. ही जर्म रिंग जी आहे ती ग्रे क्रिसंटच्या रिजनमध्ये तयार होते. सो नाउ फेट मॅप. वॉटर वॉक्ट याने 1925 मध्ये ही व्हायटल स्टेनिंगची मेथड जी आहे ती काढली. व्हायटल स्टेनिंग म्हणजे काय, तर जिवंत सेलला आपण कलर देऊ शकतो. तो कलर दिल्यावरती सुद्धा त्या सेल मरत नाही, जिवंत राहतात आणि त्यांची पुढे डेव्हलपमेंट जी आहे ती चालू राहते. सो व्हायटल स्टेनिंग इज द प्रोसेस ऑफ कलरिंग द लाईव्ह सेल्स. ओके, तर ह्या व्हायटल स्टेनिंगमुळे त्याने फेट मॅप जो आहे तो ॲम्फिबियनचा फेट मॅप जो आहे सेलचा, एम्ब्रिओमध्ये ज्या सेल आहेत त्यापासून पुढे कोणतं ऑर्गन तयार होईल तो फेट मॅप त्याने इन्व्हेंट केला. तर हे व्हायटल स्टेनिंग आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल प्रोसेसेसमध्ये ते काहीच इंटरफेअर करत नाही. व्हायटल्स आपण स्टेन जरी त्याच्यामध्ये टाकला तर नॉर्मल ग्रोथ प्रोसेस जी आहे ती चालू राहते आणि त्या सेल्स जिवंत राहतात, मरत नाहीत त्या सेल्स. अगार किंवा सेलोफॅन स्टेन कॅरियर वापरतात याच्यामध्ये आणि ते दाबतात ठराविक एरियामध्ये ब्लास्टुलाच्या, शॉर्ट पिरियडसाठी दाबून ठेवतात. तर हे जे सेलोफॅन आहे हे अगारपेक्षा चांगलं असतं. त्याला इझिली कट करता येऊ शकतं, आपल्याला डिझायर्ड साईजमध्ये आणि शेपमध्ये आपण कट करू शकतो. हे जे स्टेन आहे हे डिफ्यूज नाही होत, नेबरिंग सेलमध्ये डिफ्यूज नाही होत. ब्लास्टुला जो आहे ॲम्फिबियनच्या एम्ब्रिओचा तो राऊंड असतो आणि 3 डिस्टिंक्ट रिजन याच्यामध्ये दिसतात. पहिलं जे आहे ते व्हेजिटल रिजन आहे. हे पिगमेंट फ्री मॅक्रोमियर रिजन आहे आणि याच्यामध्ये प्रिझम्प्टिव्ह एंडोडर्म असते आणि त्याच्यामध्ये मटेरियल असतं, मिडगटचं फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये, आणि हँडगट जे आहे ते एम्ब्रिओमध्ये राहिलेलं असतं. दुसरी जी आहे त्याचा सेकंड रिजन जो आहे त्यामध्ये ॲनिमल पोलचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोमियर्स असतात. तिथे फ्युचर एक्टोडर्म तयार होते ॲनिमल्सची आणि 2 मेन रिजन तयार होतात. पुढे प्रॉस्पेक्टिव्ह एंडोडर्मचा जो भाग असतो, म्हणजे ज्या रिजनमधून पुढे एक्टोडर्म तयार होणार असते तो रिजन. प्रॉस्पेक्टिव्ह एंडोडर्म म्हणजे काय, ह्या भागापासून पुढे एक्टोडर्म तयार होणारे हा भाग, असा भाग तो इपिडर्मिसमध्ये डेव्हलप होतो, स्किनच्या इपिडर्मिसमध्ये. आणि प्रॉस्पेक्टिव्ह सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो भाग आहे
त्याच्यापासून ब्रेन तयार होतो, स्पायनल कॉर्ड तयार होतो, सेन्स ऑर्गन्स तयार होतात. तिसरा जो भाग असतो मार्जिनल रिजन, ग्रे क्रिसेंटचा जो भाग येतो त्याचा मार्जिनल भाग, त्यापासून प्रिझम्प्टिव्ह मेसोडर्मल सेल्स तयार होतात. याच्यामध्ये वेगवेगळे सब रिजन्स असतात. पहिलं प्रिझम्प्टिव्ह नोटोकॉर्डल रिजन, ज्यामध्ये डॉर्सल साईडला नोटोकॉर्ड तयार होतो. त्याच्या खाली नोटोकॉर्डल एरियाच्या खाली तिथे पोर्शन तयार होतो, ज्यापासून घोरगटचा पार्ट तयार होतो. नाव प्रिझम्प्टिव्ह सोमाइट्स जे असतात त्यात दोन्ही बाजूला नोटोकॉर्डल एरिया डेव्हलप होतात आणि व्हेंट्रोलॅटरल जो भाग असतो मेसोडर्मचा, तो लॅटरल साईडला व्हेंट्रल पार्टला मार्जिनल झोन जो आहे आणि त्यापासून मेसोडर्मल लायनिंग तयार होते. बॉडी कॅव्हिटीची मेसोडर्मल लायनिंग त्याच्यापासून तयार होते. किडनी तयार होते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार होतात वगैरे वगैरे वगैरे. तर हे तो फेट मॅप सगळ्यात दाखवला आहे पहा. पोस्टेरियर डॉर्सल व्ह्यू आहे आणि राईट लॅटरल व्ह्यू आहे. हे विसरल पाउचेस आहे, ब्लास्टोपोअरचं लिप आहे, हे हाइंडगट आहे, एंडोडर्म आहे, मेसोडर्म किंवा सोमाइट्स आहे याच्यामध्ये, एंटेरियर लिम्ब बर्ड आहे, नंतर याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, याच्यामध्ये इंटर्न मटेरियल असतं, हे हेड रिजनचा भाग आहे, त्याचा भाग लिमिट आहे. नंतर ही इथे एक्टोडर्म आहे, ही इपिडर्मिस आहे, हा इयरचा भाग आहे, सकर आहे, हा लेन्सचा भाग आहे, हा आयचा भाग आहे. असं हे फेट मॅप दाखवला आहे. पुढे काय, या स्ट्रक्चरपासून पुढे काय तयार होईल, लेन्स तयार होईल. या स्ट्रक्चरपासून पुढे काय तयार होईल, आय तयार होईल. याच्यापासून इपिडर्मिस तयार होईल, ही एक्टोडर्म आहे, ही फोरगट आहे, ही एंडोडर्म आहे. असं तो फेट मॅप दाखवला आहे. नाव गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन ही प्रोसेस आहे, याच्यामध्ये हॉलो गॅस्ट्रुला तयार होतो. ब्लास्टुलापासून हा पोकळ असा भाग तयार होतो अंड्याचा, म्हणजे एम्ब्रिओचा. अंड नाही म्हणता येणार त्याला, आता तो एम्ब्रिओ आहे म्हणजे गर्भ आहे. एम्ब्रिओ याचा अर्थ गर्भ. तर तो पोकळ होतो. गॅस्ट्रुला म्हणजे काय, पोकळ असतो तो. ब्लास्टुला हा भरीव असतो, पूर्ण सेलने भरलेला असतो. आणि मग त्या सेल अरेंज होऊन जातात त्या आतमधल्या बाजूला, आपल्या आपल्या जागेवरती त्या सेल जातात आणि मध्ये पोकळी निर्माण होते, त्याला हॉलो म्हणजे भाग, पोकळीचा भाग निर्माण होतो, त्याला म्हणतात गॅस्ट्रुला. त्याच्यामध्ये डायनॅमिक मुवमेंट होते आणि रिअरेंजमेंट दिसते ब्लास्टोमियर्सची. ही जी मुवमेंट आहे ब्लास्टोमियर्सची ती स्पेसिफिक पाथमध्ये असते गॅस्ट्रुलेशनमध्ये. तर याला मॉर्फोजेनिक मुवमेंट्स असं म्हणतात. 3 टाईपच्या मॉर्फोजेनिक मुवमेंट्स दिसतात, इन्व्हॅजिनेशन, इन्व्होल्युशन आणि इपिबोली. मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनचं स्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी ज्या मुवमेंट असतात त्यांना म्हणतात मॉर्फोजेनिक मुवमेंट. मॉर्फोलॉजी, तर ते मॉर्फोजेनिक, मॉर्फो हा शब्द जो आहे तो स्ट्रक्चरशी संदर्भात शब्द आहे. मग इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे बाहेरचं स्ट्रक्चर, आणि इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे आतलं स्ट्रक्चर, आणि एक्सटर्नल मॉर्फोलॉजी म्हणजे बाहेरचं स्ट्रक्चर ॲनिमलचं. तर त्या मुवमेंटच्याशी संबंधित हे भाग आहे, म्हणजे मॉर्फोजेनिक भाग आहे. नाव इन्व्हॅजिनेशन. हे जे इन्व्हॅजिनेशन आहे तर हे ॲक्टिव्ह इनफोल्डिंग आहे ब्लास्टोमियर्सचं. यामध्ये इन्व्हॅजिनेशन जे आहेत तर काही ब्लास्टोमियर्स असतात ग्रे क्रिसेंटच्या जवळ, ते पुश होतात, इनवर्ड साईडला पुश होतात आणि त्याच्यापासून स्लिट किंवा ग्रूव्ह तयार होते. याचं जे ओपनिंग आहे या ग्रूव्हचं, याला ब्लास्टोपोअर असं म्हणतात. आणि कॅव्हिटी जी आहे तिला गॅस्ट्रोसील असं म्हणतात किंवा आर्केंटेरॉन असं म्हणतात. हे जे ब्लास्टोपोअर आहे ते ग्रॅज्युअली अझ्युम केलं जातं, तर याच्यामध्ये क्रिसेंटिक शेप येतो.
फायनली याच्यामध्ये सर्क्युलर भाग असतो. हा जो रिजन आहे डॉर्सल टू ब्लास्टोपोरल ओपनिंग, याला म्हणतात डॉर्सल लिप. लोअर एज जो आहे त्याला म्हणतात व्हेंट्रल लिप. याच्यामध्ये जे एनलार्जमेंट होतं आर्केंटेरॉनचं ते ब्लास्टोसील हे ग्रॅज्युअली रिड्यूस होतं म्हणून ते होतं. नाव इन्व्हॉल्युशन. इन्व्हॉल्युशन मध्ये ही जी प्रोसेस आहे मूवमेंट रोलिंगची, ब्लास्टोमियरची मूवमेंट रोलिंग होते त्याच्यामध्ये. ह्या प्रोसेसमध्ये मायक्रोमियर्स मल्टिप्लाय होता आणि मायग्रेट होता. डॉर्सल लिपशी मायग्रेट होतात ते ब्लास्टोपोर्स आणि आतमधल्या बाजूला वळतात, रोल इनसाइड, आणि त्याच्यापासून आर्केंटेरॉन बनतं. ते स्वतःला अशा रीतीने अरेंज करतात, आर्केंटेरॉनच्या रूफच्या साईडला ज्या सेल्स स्वतःला अरेंज करतात अशा रीतीने इन्व्हॉल्युशन होतं. म्हणजे सेलच्या आतमधल्या बाजूला असं वळतं. तर हे कन्व्हर्जन्समुळे होतं आणि डायव्हर्जन्समुळे होतं. याच्यामध्ये मायक्रोमियर्स मल्टिप्लाय होतात रॅपिडली आणि ते ब्लास्टोपोरल एंडला मूव्ह होतात. ही जी प्रोसेस आहे याला कन्व्हर्जन्स असं म्हणतात. हे कन्व्हर्ज सेल्स जे आहेत ह्या ब्लास्टोपोरमध्ये असतात आणि त्या इन्व्हॉल्यूट व्हायला सुरुवात करतात स्लोली आणि ह्या डायव्हर्ज होत जातात टुवर्ड्स मोठ्या बाजूला आणि तिथे रूफ ऑफ आर्केंटेरॉन तयार होतं. ही जी प्रोसेस आहे याला डायव्हर्जन्स असं म्हणतात. याच्यामध्ये इन्व्हॉल्युटेड सेल्स ज्या आहेत त्या डेव्हलप होतात आणि त्यापासून कॉर्डा मेसोडॉर्म तयार होतं. हे जे आर्केंटेरॉन आहे हे ग्रॅज्युअली वाईड होत जातं, नंतर ते पुश होत जातं आतमधल्या बाजूला ब्लास्टोसीलमध्ये आणि नॅरो होत जातं. क्रेसेंटिक ब्लास्टोपोर जे आहे ते कंप्लीट सर्कल तयार होतं. नाव इपिबोली. इपिबोली म्हणजे एका लेअरची ग्रोथ असते सेलची. एका लेअरची ग्रोथ वरती दुसऱ्या सेल्स तयार होतात, त्याला म्हणतात इपिबोली. युक्ता हे दार लावून घेत. यामध्ये जी इपिबोली होते त्यामध्ये मायक्रोमियर्स जे आहेत ॲनिमल स्पोलचे ते डिव्हाइड होत जातात, एकदम रॅपिडली डिव्हिजन होतं त्यांचं आणि ते मॅक्रोमियरच्या वरती असे सरकतात. ग्रोथ ऑफ वन लेअर ऑफ सेल्स ओव्हर अनदर म्हणजे इपिबोली. एका लेअरच्या सेलची ग्रोथ होते आणि दुसऱ्या लेअर एका सेलच्या लेअरवरती दुसऱ्या सेलच्या लेअरची ग्रोथ होते. ओके. हे मॅक्रोमियर्स जे आहेत ते व्हेजिटल पोलला मूव्ह होतात आणि ही जी लेअर आहे यापासून एक्टोडर्म बनते. हे जे मॉर्फोजेनिक मुवमेंट्स आहेत तर याच्यामध्ये 3 प्रायमरी जर्म लेअर तयार होतात. या सेलमध्ये गॅस्ट्रोला कव्हर होतो, एक्सटर्नली एक्टोडर्म तयार होते, बाहेरच्या बाजूला एक्टोडर्म असते. जे इन्व्हॉल्युटेड सेल्स असतात तर ते रूफ ऑफ आर्केंटेरॉन मध्ये येतात आणि त्यापासून मेसोडर्मल सेल्स तयार होतात आणि फ्लोअर जे आर्केंटेरॉनचं त्यापासून एंडोडर्म तयार होतं.
काही दुसऱ्या ज्या सेल्स आहेत ज्यामध्ये इंटरनल चेंजेस होतात आणि त्यापासून मॉर्फोजेनिक मुवमेंट होत राहतात. आर्केंटेरॉन मोठा होत जातो. योकी मेगामियर्स जे ते पुढच्या बाजूला पुश केले जातात, ब्लास्टोपोअरच्या साईडला पुश केले जातात, ढकलले जातात. हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात योक प्लग. ही जी प्रोसेस आहे गॅस्ट्रुलेशनची ही 36 तासांमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर 36 तासांनी होते. ही जी प्रोसेस आहे गॅस्ट्रुलेशनची यामध्ये ब्लास्टुला हा स्पेरिकल असतो, बायलॅटरल सिमेट्रिकल असतो, ट्रिप्लोप्लास्टिक गॅस्ट्रुला असतो, असा तयार होतो या प्रोसेसमध्ये. हा जो गॅस्ट्रुला आहे यामध्ये ट्युब्युलेशन किंवा न्यूरिलेशन होतं आणि मग न्यूरोला तयार होतो. ही ब्लास्टोसील आहे. ही गॅस्ट्रुलर स्लिट आहे दोन्ही साईडला. ही स्लिट वाढली आहे इकडे बघा. डॉर्सल ब्लास्टोपोअर लिप आहे. जर्म रिंगचं हे लिमिट आहे, इथपर्यंतच जर्म रिंग. हा पूर्ण योक आहे. नंतर हे ब्लास्टोसील आहे. हे गॅस्ट्रुलर स्लिट आहे. हे एवढं तयार झालं बघा. हा आर्केंटेरॉन आहे, इकडून असं तयार झालेलं. आणि डॉर्सल ब्लास्टोपोअरचं लिप आहे. डॉर्सल हे वेंट्रल लिप आहे. हा योक प्लग आहे पूर्णपणे. सो हा आर्केंटेरॉन बघा केवढा तयार झाला आहे. पूर्ण सेल इकडनं पूर्ण या सेल ज्या आहेत ह्या मध्ये वळल्या. हे इथे माउथ डेव्हलप होतं आणि इकडे ॲनस डेव्हलप होतं. हा आर्केंटेरॉन वाढला आहे बघा. आता याचा हा कट जो आहे तो इथे दिसतोय. हा जो कट आहे हा इथे दिसतोय आणि हा जो कट आहे तो इथे दिसतोय. हे असं स्ट्रक्चर दिसेल असं कट केलं की. ओके. नाव न्यूरुलेशन. न्यूरुलेशन मध्ये 3 मेजर गोष्टी असतात. पहिलं न्यूरल ट्यूब तयार होते, त्यापासून सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते. नंतर न्यूरल क्रेस्ट तयार होते. ती मायग्रेशन होतं डॉर्सल सरफेसपासून, तिचं मायग्रेशन होतं न्यूरल ट्यूबपर्यंत आणि त्यापासून सेल टाईपचे डायव्हर्स सेट ऑफ सेल टाईप्स तयार होतात. तिसरं याच्यामध्ये बोनाफाईड इपिडर्मिस दिसते. त्यामध्ये न्यूरल ट्यूब दिसते आणि जेव्हा त्याचं क्रिएशन होतं तर ती इपिडर्मिस तयार होते. ह्या गॅस्ट्रुलामध्ये प्रिझम्प्टिव्ह मटेरियल असतं नर्वस सिस्टीमचं आणि ते मिड डॉर्सल लाईनला असतं. याच्यामध्ये प्लेट असते, त्याला न्यूरल प्लेट असं म्हणतात किंवा मेड्युलरी प्लेट असं म्हणतात. हे डॉर्सल लिपपासून तयार होतं, ब्लास्टोपोअरच्या डॉर्सल लिपपासून. याच्यामध्ये अँटेरियर एंड असतो. जेव्हा एजेस जे न्यूरल प्लेटच्या एजेस याच्यामध्ये जाड आणि रेज्ड असते न्यूरल फोल्डच्या मध्ये किंवा मेड्युलरी फोल्डच्या मध्ये. हे जे न्यूरल फोल्ड आहेत दोन्ही साईडचे ते कंटिन्युअस असतात अँटेरियर साईडला. त्यापासून ट्रान्सफर न्यूरल फोल्ड तयार होतात. हे न्यूरल फोल्ड शॅलो ग्रूवशी एनक्लोज होतात आणि त्याला न्यूरल ग्रूव असं म्हणतात. हे न्यूरल फोल्ड मग वाढतात. त्यामध्ये इलिव्हेशन दिसतं आणि बेंडिंग दिसतं. अँटेरियर साईडला बेंडिंग दिसतं याचं, जोपर्यंत त्यांचे एजेस तयार होत नाही तोपर्यंत. नंतर ते एकमेकांना त्या एजेस मीट होतात म्हणजे जुळतात आणि मग ते फ्यूज होतात. ही जी ट्यूब आहे ती न्यूरल ट्यूब तयार होते.
त्यामध्ये एक कॅनल असतो, त्याला न्यूरोसील असं म्हणतात. याच्यामध्ये फ्युजन दिसतं पहिल्यांदा, मागच्या बाजूला फ्युजन दिसतं आणि न्यूरल प्लेट ओपन होते एक्सटेरियरला थोड्या वेळानंतर. तर तिथे अँटेरियर न्यूरोकोअर दिसतं. मग नंतर लगेच ते बंद होऊन जातं. मग पोस्टेरियर साईडला न्यूरल फोल्डमध्ये ब्लास्टोकोअर अशा रीतीने ॲडजस्ट होतं की त्यामध्ये न्यूरोसीलच्या कम्युनिकेशन असतं आर्केंटेरॉनची. ब्लास्टोकोअरमधून कम्युनिकेशन होतं त्यांचं. ही जी शॉर्ट नॅरो कॅनल आहे याच्यामध्ये आर्केंटेरॉन आणि न्यूरोसील हे न्यूरेंटेरिक कॅनलने जोडलेले असतात. मग नंतर हे पण डिसॅपियर होऊन जातात. न्यूरल फोल्ड नंतर ते फ्यूज्ड होतात मेडियन लाईनशी. न्यूरल ट्यूब सेपरेट होते, त्यापासनं ओव्हरलाईंग इपिडर्मिस तयार होते. इथे फ्री एजेस जे आहेत इपिडर्मिसचे ते एकमेकांशी फ्यूज होतात आणि तिथे इपिडर्मिस जी आहे ती कंटिन्युअस होऊन जाते न्यूरल ट्यूबच्या पुढे. इथे ही न्यूरल ट्यूब जी आहे ती एक्टोडर्मपासून वेगळी होते आणि सर्टन नंबर, काही जे नंबर आहेत लूज सेलचे ते मोकळे होतात न्यूरल फोल्डमधून. आणि त्यामध्ये जी स्पेस असते त्यात एक्टोडर्म आणि न्यूरल ट्यूब असं ते दाखवलेलं असतं. ह्या ज्या सेल्स आहेत त्या अरेंज होतात, स्वतःला अरेंज करतात. दोन लॉन्जिट्युडिनल बँडमध्ये स्वतःची अरेंजमेंट करतात. त्या डॉर्सल आणि लॅटरल वॉलला ती न्यूरल ट्यूब दिसते. ह्या सेल्सपासून न्यूरल क्रेस्ट बनते. मग नंतर ही न्यूरल क्रेस्ट जी आहे त्यातल्या ज्या सेल्स आहेत त्या एकमेकांशी डिफरन्शिएट करतात आणि तिथे गँग्लिया तयार होतो. क्रॅनियल आणि स्पायनल नर्वचा गँग्लिया तयार होतो. त्यामध्ये मेलानोफोर्स असतात, म्हणजे क्रोमॅटोफोर्स असतात. ॲड्रेनल मेडुला असतो, विसरल स्केलेटन असतं. त्याच्यात अँटेरियर पोर्शन जे आहे न्यूरल ट्यूबचं ते डिफरन्शिएट होतं ब्रेनमध्ये आणि पोस्टेरियर पार्ट जो आहे त्यातनं तो स्पायनल कॉर्ड निघतो. तर एम्ब्रियॉनिक स्टेज जी आहे त्यामध्ये न्यूरल प्लेट असते किंवा न्यूरल ट्यूब असते, याला नुरुला असं म्हणतात. सो अँटेरियर आणि पोस्टेरियर दोन भाग आहे. न्यूरल फोल्ड, न्यूरल ग्रूव्ह, ही न्यूरल प्लेट आहे, ब्लास्टोपोअर्स आहेत दोन्ही साईडला आणि ही इपिडर्मल एक्टोडर्म आहे. ही अशी न्यूरल ट्यूब तयार होण्याची प्रोसेस आहे. हे असं सरळ असतं, मग ते असं वागतं, मग हे असं वागतं, मग इथे तयार होतं हे असं. सो नाव डेव्हलपमेंट ऑफ नोटोकॉर्ड किंवा नोटोजेनेसिस. डेव्हलपमेंट ऑफ नोटोकॉर्ड किंवा नोटोजेनेसिस ही पुढची स्टेप आहे. जो नोटोकॉर्डल मटेरियल जे असतं म्हणजे प्रिझम्प्टिव्ह नोटोकॉर्डल मटेरियल, म्हणजे ज्या मटेरियलपासून पुढे नोटोकॉर्ड डेव्हलप होणार आहे असं मटेरियल, ते आर्केंटेरॉनच्या रूफला असतं. लॉन्जिट्युडिनल स्ट्रिपच्या स्वरूपामध्ये ते आर्केंटेरॉनच्या रूफला असतं, वरच्या साईडला, म्हणजे रूफला. म्हणजे ते मेसोडर्मपासून आणि एंडोडर्मपासून वेगळं होतं, सेपरेट होतं. सेल्स जे आहेत त्या स्वतःला अरेंज करतात, सिलेंड्रिकल रॉड, त्याला नोटोकॉर्ड असं म्हणतात. ही जी स्टेज आहे याच्यामध्ये नोटोकॉर्ड अटॅच असतो एंडोडर्मला. एका बँड असतो, सेलचा एक बँड असतो, त्या बँडने ते अटॅच असतं. तर याला हायपोकॉर्डल किंवा सब नोटोकॉर्डल रॉड असं म्हणतात. हा ॲम्फिबियन एम्ब्रियोमध्ये आणि तो नोटोकॉर्डल फक्त ॲम्फिबियन एम्ब्रियोमध्ये दिसतो असा, आणि लगेच ते डिजनरेट होऊन जातं, म्हणजे नष्ट होऊन जातं नंतर. हा जो नोटोकॉर्ड आहे तो पिट्युटरी बॉडीपासून पुढे येतो
ब्रेनच्या, आणि तो टेलच्या एंडपर्यंत असतो. पहिल्यांदा सेल्स ज्या आहेत नोटोकॉर्डच्या त्या क्लोजली पॅक्ड असतात, पण नंतर ते फ्यूज होतात, एकत्र फ्यूज होतात आणि तिथे व्हॅक्युलेटेड भाग तयार होतो. तर त्याला पेरिफेरल सेल्स जर सोडल्या तर तेवढ्या बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅक्युलेटेड भाग तयार होतो, आणि मग पेरिफेरल सेल्स ज्या आहेत त्याचं शीथ तयार होतं, नोटोकॉर्डच्या आजूबाजूला शीथ तयार होतं. तर 3 शीथ असतात हे नोटोकॉर्डच्या आजूबाजूला. प्रायमरी शीथ जे ते सुपरफिशियल कॉर्डल सेलने बनलेलं असतं, तिथे इलास्टिक शीथ असतं कनेक्टिव्ह टिश्यूचं. सेकंडरी फायब्रस शीथ जे ते कॉर्डल इपिथेलियमने बनलेलं असतं, आणि स्केलेटोजिनस शीथ जे ते स्क्लेरोटोमने बनलेलं असतं. सो इथे ती फिगर दाखवली आहे बघा, न्यूरल क्रेस्ट आहे, हा न्यूरल कॅनाल आहे आतमध्ये, मेसोडर्मल सोमाइट आहे, नोटोकॉर्ड. हे स्ट्रक्चर पाहायचे आणि त्यांचे हे नावं पाहायचे, आणि ही फिगर अशी लक्षात ठेवायची. ठीक आहे. न्यूरल ट्यूब जी आहे किंवा न्यूरल कॅनाल कसा तयार होतोय ते इथे दाखवलेलं आहे. ही वरची एक्टोडर्म आहे, ही परायटल मेसोडर्म आहे, आणि ही विसरल मेसोडर्म आहे, आणि याच्या मधली ही सगळ्यात एंडोडर्म आहे. या सगळ्या योगच्या सेल्स आहेत. नाव डिफरन्सिएशन इन मेसोडर्म, म्हणजे मेसोडर्म मध्ये डिफरन्सिएशन काय काय होतं, म्हणजे मेसोडर्म पासून कोणते कोणते वेगळे वेगळे ऑर्गन्स तयार होतात ते. तर नोटोजेनेसिस मध्ये ही जी मेसोडर्म आहे ती सेपरेट होते. ओके. ही सेपरेट होते कॉर्डा मेसोडर्म पासून आणि मॅन्टल पासून सेपरेट होते, आणि दोन्ही साईडला असते ती, आयदर साईड, इकडच्या पण साईडला आणि तिकडच्या पण साईडला नोटोकॉर्डच्या. याच्यामध्ये सेगमेंटमध्ये त्यांचं डिव्हिजन होतं, सोमाइट, नेफ्रोटोम, नंतर लॅटरल प्लेट मेसोडर्मची, याच्यामध्ये त्यांचं डिव्हिजन होतं. आणि पार्ट जे प्रत्येक सोमाइटचं पार्ट ते नोटोकॉर्डच्या पुढे सेपरेट असतं, आणि स्क्लेरोटोम त्याच्यापासून बनतात, किंवा स्केलेटन फॉर्मिंग टिश्यू त्याच्यापासून बनतो. नोटोकॉर्ड जे आहे त्याच्या आजूबाजूला त्यामध्ये मेजर आउटर पोर्शन असतो सोमाइटचा, आणि तो मायोटोम मध्ये डिफरन्शिएट होतो. इथे सेल जी आहे त्यामुळे स्ट्रायटेड मसल्स डेव्हलप होतात त्या सेल्स पासून. आउटर मोस्ट नॅरो स्ट्रीप जी आहे सोमाइटची, जी इपिडर्मिसच्या खाली असते, त्यापासून डर्मॅटोम तयार होतो, आणि त्यापासून डर्मिसचं डिफरन्सिएशन होतं. हे बघा, हे इपिमियर आहे, हे मेसोमियर आहे, डॉर्सल ॲरोटा, ही गट तयार झाली आहे पूर्ण आर्केंटेरॉन पासून. हे हायपोमियर्स आहे, हे योक आहे. टीएस आहे हा ट्रान्सवर्स सेक्शन, डॉर्सल ॲरोटा आणि त्याच्यापासून निघालेला आहे नर्व्ज. ग्लोमेरुलस किडनीमध्ये, किडनी ट्यूबल, ग्लोमेरुलस हा किडनीचा पार्ट आहे. ओके. नाव डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. अँटेरियर पार्ट जी आहे न्यूरल ट्यूबची, त्यापासनं एन्सेफेलॉन तयार होतो. त्यामध्ये व्हेरियस पार्ट्स असतात ब्रेनचे, त्यामध्ये थिकनिंग होतं, नंतर थिनिंग होतं, मग इव्हॅजिनेशन होतं, आणि मग इन्व्हॅजिनेशन होतं.
थिकनिंग म्हणजे जाड होणे, थिनिंग म्हणजे बारीक होणे, इव्हॅजिनेशन म्हणजे बाहेर येणे आणि इनव्हॅजिनेशन म्हणजे आतमध्ये येणे, अशा प्रोसेस त्याच्यामध्ये होतात. प्रायमरी एम्ब्रियॉनिक ब्रेन जे फ्रॉगचा त्याला 3 सब डिव्हिजन असतात, मेन 3 सब डिव्हिजन असतात. त्याला प्रोसेन्सेफॅलॉन म्हणतात. तो फोर ब्रेन असतो, म्हणजे पुढचा भाग, ब्रेनचा पुढचा भाग त्याला प्रोसेन्सेफॅलॉन म्हणतात, म्हणजे फोर ब्रेन. मधला जो असतो तो मेसेन्सेफॅलॉन असतो, त्याला मिड ब्रेन म्हणतात. आणि मागचा जो असतो तो रोम्बेन्सेफॅलॉन असतो, त्याला हँड ब्रेन असं म्हणतात. याच्या कॅव्हिटीज आहे 3 प्रायमरी डिव्हिजन्सच्या. याला प्रोसोसील, मेसोसील आणि रोम्बोसील अशा त्या कॅव्हिटीजना नाव आहे. त्यांच्या नावावरून त्यांचं पण नाव पडलेलं आहे, कॅव्हिटीजचं नाव. त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी असते ब्रेनच्या आतमध्ये. तर पहिल्यांदा पाहू आपण प्रोसेन्सेफॅलॉन. हे प्रोसेन्सेफॅलॉन जे ते फर्दर सबडिवायडेड होतं 2 रिजनमध्ये, टेलेन्सेफॅलॉन आणि डायन्सेफॅलॉन. पोस्टेरियर जे प्रोसेन्सेफॅलॉनचं मागची जी बाजू आहे ब्रेनची ती बेंड होते व्हेंट्रल साईडला, अँटेरियर एंडच्या पुढे अशी बेंड होते नोटोकॉर्डच्या, आणि तिथे क्रॅनियल फ्लेक्चर तयार होतं. यामध्ये प्रॉमिनंट फीचर जे आहे ब्रेनचं ते व्हर्टेब्रेटमध्ये हे दिसून येतं. क्रॅनियल फ्लेक्चर व्हर्टेब्रेटचं हे एकदम प्रॉमिनंट फीचर आहे. हा जो एरिया आहे क्रॅनियल फ्लेक्चरचा तो जाड होतो आणि त्यापासून ट्युबरक्युलम पोस्टेरियस तयार होतो. हे पार्टचे नाव आहेत, क्रॅनियल फ्लेक्चर, ट्युबरक्युलम पोस्टेरियस, टेलेन्सेफॅलॉन, हे पार्टचे नाव आहे, ब्रेनच्या पार्टचे नाव. तर त्यापासून पोस्टेरियर लिमिट तयार होतं फोर ब्रेनचं व्हेंट्रल साईडला. बऱ्याचशा अँटेरियर डिव्हिजनमध्ये फोर ब्रेनच्या टेलेन्सेफॅलॉन येतं आणि ओरिजिनल कॅव्हिटी दिसते, टिलोसील दिसते. तर अँटेरियर लिमिट जे टेलेन्सेफॅलॉनचं त्यामध्ये लॅमिना टर्मिनालिस दिसतं आणि त्यामध्ये सेपरेट होतं फ्युचर सेरेब्रल हेमिस्फियर. लॉन्जिट्युडिनल ग्रूव्हने ते सेपरेट होतं. ॲक्च्युअली याच्यामध्ये लॅमिना टर्मिनालिस जो आहे तो रिप्रेझेंट करतो अँटेरियर फ्युज्ड न्यूरोपोरल एरिया. तो यात टेलेन्सेफॅलॉन जे हे एम्ब्रियॉनिक सेरेब्रम दिसतं त्यामध्ये, म्हणजे कॅव्हिटी जी आहे ती एक्सपांड होते लॅटरल साईडला आणि त्यामधून राईट म्हणजे पहिलं आणि लेफ्ट म्हणजे सेकंड असे लॅटरल व्हेंट्रिकल्स बनतात. व्हेंट्रिकल हे ब्रेनच्या कॅव्हिटीचं नाव आहे. हार्टमध्ये पण व्हेंट्रिकल नावाचे हार्टचे चेंबर्स असतात, तर ते नाही समजायचं इथे. व्हेंट्रिकल्स हे ब्रेनच्या कॅव्हिटीचे नाव आहे. सराउंडिंग थिक वॉल्ड सेरेब्रल हेमिस्फियर त्यामध्ये तयार होतं, साधारणपणे 12 mm साईजचं असतं. हे व्हेंट्रिकल्स लॅटरली दाबलेले असतात असे. फ्रॉगमध्ये सेरेब्रल हेमिस्फियर दिसतं पहिलं, त्यात 7 mm स्टेज असते. पण याच्यामध्ये खूप लार्ज अशी पॉइंट असते याच्यात. यात 2 टेलेन्सेफॅलिक वेसिकल्स दिसतात. हे पार्शियली कॉन्स्ट्रिक्टेड असतात एकमेकांपासून, पण ते एकमेकांपासून कनेक्टेड पण असतात. ट्युब्युलर फोरामेन ऑफ मॉन्रो याच्यामध्ये दिसतो. यात कॉमन इंटरमिडिएट म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल दिसतं. थर्ड व्हेंट्रिकल हे ओव्हरलॅप होतं आणि त्यापासून टिलोसील किंवा डायोसील तयार होतं. सेरेब्रल लोबच्या रूफला जाड भाग असतो, त्यापासून कॉर्टेक्स किंवा पॅलियम तयार होतं आणि फ्लोअरला साईड असते, त्यापासून कॉर्पोराटा स्ट्रायटा तयार होतं, कॉर्पोरा स्ट्रायटा. तर यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स असतात. इव्हॅजिनेशनचं पेयर तयार होतं अँटेरोव्हेंट्रल पार्टमध्ये टेलेन्सेफॅलॉनचं. सबसिक्वेंटली त्यामध्ये फ्युज्ड होतात ते इमिडिएटली.
आणि नर्व ओरिजिनेट होतात ऑल्फॅक्टरी लोबच्या आणि त्या नेझल इपिथेलियममध्ये जातात ऑल्फॅक्टरी प्लॅकॉर्डपाशी. हे वेंट्रिकल्स एन्क्लोज्ड असतात ऑल्फॅक्टरी लोबने, याला ऑल्फॅक्टोसील असं म्हणतात. नाव डायन्सेफेलॉन. थॅलामेनसेफेलॉन हे असतं ब्रेनच्या मध्ये. तर स्ट्रक्चरल डेरिव्हेटिव्ह जे डायन्सेफेलॉनचे, त्यामध्ये पोस्टेरियर कमिशियर असतं अँटेरियरला डॉर्सल लिमिटच्या मेसेन्सेफेलॉन पाशी. नंतर अँटेरियर जे तिथे इपिफायसियल रेसेस असतात आणि डॉर्सोमेडियल सॅक्युलर आउटग्रोथ असते, याला इपिफायसिस असं म्हणतात. हे ग्रो होतं पुढच्या बाजूला आणि त्यामध्ये ते सेपरेट होतात ब्रेनपासून. स्मॉल नॉब जी आहे ती सेपरेट होते सेलची आणि ती ॲडल्टमध्ये राहते ब्रॉ स्पॉटमध्ये. ही होमोलॉगस असते, पिनियल ग्लँडला होमोलॉगस असते हायर वर्टेब्रेट्स. एपिफायसिसला अँटेरियरला जे रूफ असतं डायन्सेफेलॉनचं रूफ, तर त्याच्यामध्ये अँटेरियर कोरोइड प्लेक्सस असतं आणि हॅबेन्युलर गँग्रेलियन असतो त्याच्यामध्ये किंवा कमिशियर असतो. यामध्ये लॅटर जे म्हणजे हे कमिशियर ते डॉर्सल आउटग्रोथमध्ये तयार होतं, तर याला पॅराफायसिस असं म्हणतात. आणि फ्लोअरला म्हणजे खालच्या बाजूला डायन्सेफेलॉनच्या फ्लोअरला ट्युबरक्युलमच्या पुढे असतं ते आणि मागच्या बाजूला तिथे व्हेसिक्युलर इव्हॅजिनेशन येतं, तिथे इनफंडिब्युलम असतं. या इनफंडिब्युलमच्या सेल्स या कंबाईन होतात. ओके, आणि पिगमेंटेड सेल्स तिथे असतात. इनग्रोन हायपोफायसिस असतं तिथे आणि त्यापासून पिट्युटरी ग्लँड तयार होते अडल्टची. तर यामध्ये इन्फंटिब्युलम सेल्स जे आहेत त्यापासून पोस्टेरियर पार्ट तयार होतो पिट्युटरी ग्लँडचा आणि तिथे हॉलो इन्फंटिब्युलर स्टॉक असतो, त्याचं कनेक्शन असतं ब्रेनशी. हायपोफायसिस जे ते अँटेरियर पार्टला येतं पिट्युटरी ग्लँडच्या आणि मेटामॉर्फोसिसमध्ये इंडिव्हिज्युअल लोब्स जे आहेत पिट्युटरी ग्लँडचे ते वेगळे वेगळे होतात. ग्रॉस मॉर्फॉलॉजी त्यांची वेगळी होते, फायनर स्ट्रक्चर डेव्हलप होतात. इनफंटिब्युलम आणि ट्युबरक्युलम याच्या पोस्टेरियर साईडला सेकंडरी किंवा पोस्टेरियरली हे पॉकेट असतात, याला मॅमेलियन रेसेस असं म्हणतात. याच्यामध्ये बरचसा जाड भाग असतो, जाड भाग दिसतो इनफंटिब्युलमचा, याला ऑप्टिक चॅझ्मा असं म्हणतात. त्याच्यामध्ये डिप्रेशन जे ते डेव्हलप होतं अँटेरियर साईडला, ऑप्टिक चॅझ्मा येतो, त्याला ऑप्टिक रेसेस दिसतात. ऑप्टिक रेसेस या ॲपियर होतात व्हेंट्रल थिकनिंगमध्ये, याला टॉरस ट्रान्सफर्स असं म्हणतात. ऑप्टिक वेसिकल्स जे आहेत त्या डेव्हलप व्हायला सुरुवात होते एकदम अर्ली. वेंट्रोलॅटरल आउटग्रोथ दिसतात डायोसिलच्या. एक्सपान्शन जे डायोसिलचं ते प्रोव्हाइड होतं, टेम्पररी आणि स्लाइट थिनिंग होतं वॉल्सचं ऑप्टिक वेसिकल्समध्ये. ह्या ज्या व्हेसिकल्स आहेत ह्या लॅटरल हेड जे एक्टोडर्मचं त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतात. तो जो पोर्शन आहे या व्हेसिकलचा जो यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो तो जाड व्हायला सुरुवात होते आणि ते आतमध्ये वळायला सुरुवात होते. त्यापासून 2 लेयर तयार होतात ऑप्टिक कपच्या. यातली जी बाजूची असते तिथे इन्व्हॅजिनेटेड पोर्शन तयार होतो कपचा आणि त्यापासून रेटिना बनतो.
रेटिना म्हणजे डोळ्याच्या मागचा भाग आहे, ज्याच्यावरती इमेज पडते आणि ती प्रतिमा सेन्स होते, आपल्याला दिसतं. ज्या प्रतिमेवर ज्याची प्रतिमा पडेल ते आपल्याला बरोबर कळतं की हे ते आहे. तर त्या लेअरला म्हणतात रेटिना. डोळ्यातली ही एक लेअर असते आतमधली. मेडियल लेअर जी आहे त्यापासून पिगमेंटल लेअर बनते आयची, आणि कनेक्टिंग जी एक कॉन्स्ट्रिक्शन ट्यूब असते त्यापासून ऑप्टिक स्टॉक बनतो, मागच्या बाजूला ऑप्टिक स्टॉक. नर्वस एलिमेंट जे या ऑप्टिक स्टॉकचे ते जॉईन होतात एकमेकाला ऑप्टिक चॅल्माशी, आणि त्यामध्ये ऑप्टिक नर्व फायबर येतात आणि दोन साइड याच्यापासून तयार होतात. हा जो स्टॉक आहे तो स्टॉक डेव्हलप होतो. इन्व्हर्टेड ग्रूव्ह वरती स्टॉक डेव्हलप होतो. यामध्ये कोरॉइड फिशर असतं. त्यात जी ग्रूव्ह असते ॲसेसरी नर्वची, ते ब्लड वेसल्स असतात आणि त्या रेटिनामध्ये येतात. नाव मेसेन्सेफेलॉन म्हणजे मिड ब्रेन. मिड ब्रेन हा मधला भाग आहे. हा जो पोर्शन आहे ब्रेनचा, हा पाथवे म्हणून नर्व ट्रॅकचा पाथवे असतो. हा त्याच्यामध्ये अँटेरियर प्रोसेन्सेफेलॉन असतं आणि मागचा भाग रोम्बेन्सेफेलॉन असतो. हे जे ट्रॅक आहे हे प्रिन्सिपली पेयर्ड व्हेंट्रोलॅटरल थिकनिंग मध्ये दिसतं वॉलच्या, आणि त्याचं जे फ्लोअर आहे दोन्ही बाजूला, तर त्यामध्ये ट्युबरक्युलम पोस्टेरियस असतं. याला क्रुरा सेरेब्री असं म्हणतात. ओरिजिनल डॉर्सल जाडेपणा जो असतो याच्यामधला, डॉर्सल म्हणजे वरच्या बाजूला, तर तो सबडायवाइड होतो, म्हणजे त्याचं डिव्हिजन होतं, त्याचे भाग पडतात. मेडियन फिशर याचं पेयर्ड डॉर्सोलॅटरल थिकनिंग मध्ये रूपांतर होतं. याला ऑप्टिक लोब्स असं म्हणतात किंवा कॉर्पोरा बायजेनिना. हे फुल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होत नाही, जोपर्यंत त्याच्या मेटामॉर्फोसिस होत नाही तोपर्यंत. याच्या अँटेरियरला, याच्या लोबच्या अँटेरियर साईडला पोस्टेरियर कमिशर असतं, आणि पोस्टेरियर लिमिट्स जे आहेत याचे मेसेन्सेफेलॉनचे, त्यामध्ये ऑप्टिक लोब्स जे आहेत ते दिसतात. त्याला व्हॉल्व्हुली सेरेबेली असं म्हणतात. आणि फोर्थ पेयर जे आहे क्रॅनियल नर्वचं, यामध्ये ट्रॉक्लियर असतं, जे डॉर्सोलॅटरल वॉलला बाहेर येतं. ओरिजिनल कॅव्हिटी जी आहे मिड ब्रेनची, त्याला म्हणतात मेसोसील. ते रोम्बोसिलशी जोडलेलं असतं, फोर्थ वेंट्रिकल आणि थर्ड वेंट्रिकलशी जोडलेलं असतं. तर त्याच्यामध्ये नॅरो असतं ही, आणि तिथे ॲक्विडक्ट असते, सेल्फी फर्स्ट. नाव रोम्बेन्सेफेलॉन म्हणजे हँड ब्रेन. हे जे पोर्शन आहे ब्रेनचं, तर हे क्लिअरली मार्क्ड असतं. त्यापासून मेसेन्सेफेलॉन तयार होतं. ट्रान्सवर्स कॉन्स्ट्रिक्शन त्यामध्ये दिसतं ब्रेनच्या रूफला, आणि पोस्टेरियर लिमिटमध्ये डॉर्सल थिकनिंग पण दिसतं. क्लिअरली डिवायडेड असतं हे फार्दर. तिथे स्लाइटर ट्रान्सवर्स थिकनिंग असतं रूफला रोम्बेन्सेफेलॉनच्या, ते मेटॅन्सेफेलॉनशी जोडलेलं असतं. हायर फॉर्ममध्ये किंवा मोठ्या ॲनिमल्समध्ये स्मॉल सेरेबेलम दिसतं याच्यामध्ये, सेरेबेलम. याच्या मागच्या बाजूला रूफ साईडला ब्रॉड थिन व्हॅस्क्युलर फोल्ड असतात, त्याला रोम्बोसील असं म्हणतात, फोर्थ वेंट्रिकल. त्याच्यामध्ये पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस असतं.
व्हेंट्रल आणि व्हेंट्रोलॅटरल वॉल ज्या आहेत रोम्बेनसेफेलॉनच्या, तिथे त्याला मेडुला ऑब्लांगेटा असं म्हणतात. त्याच्यापासून क्रॅनियल नर्व्स तयार होतात 5 आणि 10. त्याचे ज्या वॉल्स असतात त्या जाड असतात, फायबरने जाड बनलेल्या असतात त्यामुळे न्यूमरस पाथवेज असतात. अँटेरियर आणि कॉर्ड जो बनलेलं असतं. ह्याच्या रोम्बोसील आहे किंवा ही कॅव्हिटी आहे हाइंड ब्रेनची, याला फोर्थ वेंट्रिकल असं म्हणतात, जे कम्युनिकेट होतं पोस्टेरियर साईडला सेंट्रल कॅनलने, स्पायनल कॉर्डचा सेंट्रल कॅनल हा ब्रेनला जोडलेला असतो. पूर्ण स्पायनल कॉर्ड ब्रेनला जोडलेला असतो, ब्रेनच्या मेडुला ऑब्लांगेटाला जोडलेला असतो. तिथे ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हियस असं असतं. मेसेनसेफेलॉन्स हे पहा, टेलेनसेफेलॉन आहे, हे प्रोसेनसेफेलॉन आहे फोर ब्रेन, हे डायनसेफेलॉन आहे, हे मेसेनसेफेलॉन आहे मिड ब्रेन, हे मेटेनसेफेलॉन आहे, हे मायलेनसेफेलॉन आहे, हे रोम्बेनसेफेलॉन आहे हँड ब्रेन, आणि इथून हा स्पायनल कॉर्ड आलेला आहे. हा असा ब्रेन असतो. नाव हे रोम्बोसील, हे TS मध्ये दाखवलंय तुम्हाला. हे न्यूरोसील आहे, हा नोटोकॉर्ड आहे, हे फॅरिंग्स आहे, हा ओरल इमॅजिनेशन आहे, हायपोफायसिस. हे फॅरिंग्स म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. हे लॅमिना टर्मिनालिस, टॉरस ट्रान्सवर्स, ऑप्टिक रेसेस, ऑप्टिक चॅझ्मा, इनफंडिबुलम, डायोसील, ट्युबरकुलम पोस्टेरियस, इपिफायसिस, मेसेनसेफेलॉन, मेसोसील, असे हे रोम्बोसील. हे रोम्बोसील, ही मेसोसील आणि ही डायोसील. ओके, ब्रेनचा TS आहे. हे डायरेक्ट पूर्ण ॲनिमलचा TS आहे. स्पायनल कॉर्ड हा असा ब्रेनमध्ये इथे दिसतोय. हे माउथ आहे, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे पूर्ण. हा डॉर्सल ॲरोटा आहे म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. हा नोटोकॉर्ड आहे पूर्णपणे म्हणजे पाठीचा कणा. हे इसोफेजियल प्लग म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे हा. हे ॲट्रियम आहे, हे वेंट्रिकल आहे, हे हार्टचा पार्ट आहे, हे लिव्हर आहे, हे लंग आहे, गॉल ब्लॅडर, हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. हे असा तो दाखवला आहे. नाव पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस, ब्रेनचा TS आहे हा. डायोसील, फोर्थ वेंट्रिकल, सेरेब्रल हेमिस्फियर, ऑल्फॅक्टरी लोब. पूर्ण हे वाचून घ्या आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते लक्षात ठेवायचं. हे सुद्धा TS आहे, टिलोसील, डायोसील, मेसोसील, रोम्बोसील. इथे स्पायनल कॉर्डमध्ये सुरू झाला तो ब्रेन. हा पुढचा भाग आहे ना, हा मागचा भाग आहे. हे ऑप्टिक लोब आहे, सेरेबेलम आहे, हे सगळे ब्रेनचे पार्ट आहे. सेरेब्रल हेमिस्फियर, ऑप्टिक रेसेस, ऑप्टिक चॅझ्मा, इनफंडिबुलम, हायपोफायसिस. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड ही ब्रेनचा पार्ट नाही, ही एक वेगळी एंडोक्राइन ग्लँड आहे. ओके, एंडोक्राइन ग्लँड ही वेगळी. ट्युबरक्युलस पोस्टेरियस. सो नाव डेव्हलपमेंट ऑफ आयची डेव्हलपमेंट कशी होते. तर आयमध्ये फोटोरिसेप्टर असतात. आय म्हणजे फोटोरिसेप्टर आहे, म्हणजे आपल्या डोळ्याला काय दिसतं तर लाईट दिसतो आणि इमेज त्या लेन्समुळे ती इमेज आपल्या डोळ्यामध्ये तयार होते. मग त्या इमेजचं ॲनालिसिस ब्रेन करत असतो, पण इमेज तयार करण्याचं काम आय करत असतो. आणि आय ती इमेज कोणाच्या साह्याने तयार करतो तर लाईटच्या साह्याने तयार करतो. म्हणून आयला फोटो रिसेप्टर असं म्हटलंय. अंधाऱ्यामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. अंधाऱ्यामध्ये आपण कितीही डोळे फाडून बघितले तर आपल्याला काहीही दिसणार नाही, एकदम फुल अंधाऱ्यामध्ये. तर लाईट असल्याशिवाय डोळ्याला दिसू शकत नाही, म्हणून त्याला फोटो रिसेप्टर म्हटलंय. तो लाईट सेन्स करतो आपला डोळा. हे एक्टोडर्मल डिरेव्हेटिव्ह आहे, एक्टोडर्म पासून डोळा तयार होतो. त्याची डेव्हलपमेंट गॅस्ट्रोलेशन स्टेजमध्येच चालू होते. फर्स्ट साईन जी आहे आयची, ती 2 ऑप्टिक व्हेसिकल्स तयार होतात त्यावेळेस आपल्याला दिसतात लॅटरल वॉलमध्ये, एम्ब्रियॉनिक डायन्सेफेलॉनमध्ये. तर याच्यामध्ये पहिल्यांदा ऑप्टिक कप तयार होतो, आय डेव्हलप होतो, 2 लॅटरल आउटग्रोथ दिसतात
प्रोसेन्सेफलॉनच्या, त्याला ऑप्टिक वेसिकल्स असं म्हणतात. तिथे ऑप्टिक वेसिकलची कॅव्हिटी असते, त्याला ऑप्टोसील म्हणतात. हे जे कनेक्शन आहे ऑप्टिक वेसिकलचं ब्रेनशी ते नॅरो होत जातं. तिथे स्ट्रक्चर होतं, त्याला ऑप्टिक स्टॉक असं म्हणतात. हा ऑप्टिक स्टॉक जो आहे तो कनेक्टेड असतो वेंट्रल साईडला. तिथे ऑप्टिक वेसिकल्स असतात. या ऑप्टिक वेसिकल्स बाहेरच्या बाजूने एक्सटेंड होतात आणि तिथे एक्टोडर्म तयार होते. ऑप्टिक वेसिकल जी आहे ती एक्टोडर्मशी तयार होते, ग्रॅज्युअली फ्लॅटन्ड असते ती. लॅटरल लॅटर जी आहे ती इव्हॅजिनेट होते आणि त्यापासून डबल वॉल तयार होते, त्याला ऑप्टिक कप तयार म्हणतात. हे ऑप्टिक कप जे याच्यामध्ये 2 लेयर्स असतात. एक इनर लेयर असते, ती इन्व्हॅजिनेशनपासून तयार झालेली असते. यापासून नर्व्हस रिजन तयार होतो, तो रेटिना आपण वरती पाहिलेलं आहे थोडंसं. आउटर लेयर जी असते ती बारीक होते, ब्लॅक होते आणि ती पिगमेंटेड लेयर असते. तर ती ॲब्सॉर्प्शनसाठी असते, लाईटचं ॲब्सॉर्प्शन होतं त्याच्यामध्ये. इनिशियली तिथे कपचं जे ओपनिंग असतं ते खूप मोठं असतं. त्यात रिम जी असते ती बेंड होते इनवर्ड साईडला आणि कन्व्हर्ज होते. तर त्याचं जे ओपनिंग आहे ते रिड्युस्ड होतं. हे जे ओपनिंग आहे याला प्युपिल असं म्हणतात. रिम जी आहे ऑप्टिक कपची ते सराउंडिंग असतं प्युपिलशी आणि त्याच्यापासून आयरिस बनते. पुढे पिगमेंट जे आहे ते तयार होतं, डिपॉझिटेड असतं ते पिगमेंट आउटर एपिथेलियल लेयरशी. ते लेयर आयरिसची तयार होते. ही जी ग्रूव्ह आहे ही बाहेरच्या बाजूला येते व्हेंट्रल साईडला ऑप्टिक कपच्या आणि याला कॉरॉइड फिशर असं म्हणतात. हे मिडल ऑप्टिक स्टॉपला जोडलेलं असतं. यामध्ये ब्लडची एंट्री होते आणि मेसेनकाइम सेल जे आहेत त्यापासून पोस्टेरियर चेंबर जे आयचं ते तयार होतं. रेटिना पासून एक मेम्ब्रेन तयार होतं इनरमोस्ट सरफेसला, त्याला इंटरनल लिमिटिंग मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि आउटरमोस्ट सेल ज्या असतात न्यूरोसेन्सरी रेटिनाचा त्या रॉड्समध्ये येतात आणि रॉड्स आणि कोन्स याच्यामध्ये त्याचं डिफरन्सिएशन होतं. रॉड्स आणि कोन्स हे रेटिनामध्ये असलेल्या एका सेल्सचं नाव आहे. या रॉड्स आणि कोन्समध्ये सेन्सेशन होत असतं लाईटचं. इनर सेल ज्या आहेत रेटिनाच्या त्या न्यूरोब्लास्टमध्ये कन्वर्ट होतात आणि नर्व सेलमध्ये कन्वर्ट होतात. नाव लेन्सची डेव्हलपमेंट. तर लॅटरल सरफेस जो आहे ऑप्टिक वेसिकलचा तो मेसोडर्मशी कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यापासून स्टिम्युलट तयार होतो वेगळ्या प्रकारचा. त्यामध्ये एक्टोडर्मल सेल्स या लांब होतात आणि त्यामध्ये डिस्क शेप थिकनिंग येतं. याला लेन्स प्लॅकोड असं म्हणतात, म्हणजे लेन्स रुडिमेंट. यात कप तयार होतो आणि तो एक्टोडर्मपासून वेगळा होतो. फ्री एजेस तयार होतात कपच्या आणि त्यामध्ये ग्लोब्युलर हॉलो लेन्स वेसिकल तयार होतो. हा जो लेन्स वेसिकल आहे ते कॅव्हिटीमध्ये येतं ऑप्टिक कपच्या. इथे ही जी सेल आहे इनर साईडची लेन्सच्या त्यामध्ये वेसिकल इलॉंगेट होते आणि त्यामध्ये कॉलमनार आणि फायनली ट्रान्सफॉर्मड होतात ते लॉंग फायबर्समध्ये. त्यांचा न्यूक्लियाय जो आहे तो डिजनरेट होऊन जातो. सायटोप्लाझम जो आहे तो हार्ड होतो आणि ट्रान्सपरंट होतो तो रिफ्रॅक्टाईल. हे जे सेल्स आहे याला लेन्स फायबर्स असं म्हणतात. याची जी आउटर लेयर आहे या लेन्सची ही अनचेंज्ड असते आणि याच्यामध्ये लेन्स एपिथेलियम येतं. आउटर लेयर जी आहे लेन्सची ती अनचेंज्ड असते आणि त्यापासून लेन्स इपिथेलियम बनतं. जंक्शन जे
लेन्स फायबरमध्ये आणि लेन्स इपिथेलियममध्ये, याच्यामध्ये लेन्सचा ग्रोईंग पॉईंट असतो एक, त्या पॉईंटमधून लेन्स तयार होतो. लेन्स म्हणजे आयचा लेन्स. आपण डेव्हलपमेंट ऑफ आय पाहतोय, गर्भामध्ये डोळा तयार कसा होतो. इथे ज्या इपिथेलियल सेल्स आहेत ह्या लेन्स फायबरमध्ये ट्रान्सफॉर्म झालेल्या असतात. जेव्हा लेन्स तयार होतो तर तिथे फ्री मार्जिन असतं ऑप्टिक कपचं, ते एजेसला टच होतं लेन्सच्या आणि ते ग्रो होतं. त्याच्यामध्ये आयरिस बनते. आयरिस म्हणजे बुबुळ, आपला बुबुळ म्हणजे त्याच्या आतमध्ये बाहुली. ती बाहुली लाईट जर जास्त असेल तर बारीक होते आणि लाईट जर कमी असेल तर मोठी होते. ती बाहुली, त्याला आयरिस म्हणतात. हा जो लेन्स असतो तो ऑप्टिक कपच्या बाजूला हँग झालेला असतो आणि त्याच्या डेव्हलपमेंट झाली लेन्सची, त्याच्यावरती जी एक्टोडर्म असते ती पूर्ण क्लोज होते आणि तिथे कॉर्निया तयार होतो. हा कॉर्निया स्किनशी जोडलेला असतो, कंटिन्युएशन मध्ये असतो तो. तिथे ट्रान्सफॉर्मेशन होतं स्किनचं कॉर्नियामध्ये आणि ते इंडक्शन होतं त्यामध्ये ऑप्टिक कप आणि लेन्समध्ये. ही जी एक्टोडर्मल सेल आहे यामध्ये कॉर्निया असतो, एक्स्ट्रीमली थिन असतो, ट्रान्सपरंट मेम्ब्रेन होऊन गेलेलं असतं. याला कंजंक्टायवा असं म्हणतात. आयबॉलची ही कंजंक्टायवा आहे, ही एक लेयर आहे, यातनं लाईट पास होऊ शकतो, ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं हे. अडल्टमध्ये हे कंटिन्युअस असतं, इनर लाइनिंग अपर आणि लोअरच्या आयलिडच्या. म्हणजे अपर आयलिड आणि लोअर आयलिड म्हणजे आपल्या पापण्या, वरची पापणी आणि खालची पापणी. त्याच्यामध्ये जी स्पेस असते लेन्स वेसिकलमध्ये आणि अँटेरियर इपिथेलियममध्ये कॉर्नियाच्या, त्यामध्ये अँटेरियर चेंबर असतं. यामध्ये सेल्युलर मटेरियल असतं, त्याला अँटेरियर व्हिस्ट्रस बॉडी असं म्हणतात. यात कोरॉइड आणि स्क्लेरोटिक कोट असतो आयचा, तो मेसेनकाइम पासून डेव्हलप होतो आणि तिथे तो गोळा होतो आयबॉलमध्ये. याच्यामध्ये इंटेरियर लेयर असते मेसेनकाइमची आणि तिथून नेटवर्क तयार होतं ब्लड वेसल्सचं. पिगमेंटल रेटिनल लेयर तयार होते आणि याला कोरॉइड कोट असं म्हणतात. हे आउटर लेयर जे आहे मेसेनकाइमचं, यापासून फायब्रस कॅप्सूल बनते. स्क्लेरोटिक कोट असतो किंवा स्क्लेरा म्हणतात आयच्या आजूबाजूला. स्क्लेरा जो आहे ते आयला प्रोटेक्शन देतं, आय मसल्सला प्रोटेक्शन देतं. एक्टोडर्म जी आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला, त्यापासून ओरिजिनल लेन्स प्लॅकोड रिजन जे आहे त्यापासून 2 फोल्ड तयार होतात. हे फोल्ड मोठे होतात आणि कंजंक्टायवावरती वाढतात, ते एकमेकाला टच होतात आणि कंप्लीट लेअर तयार होते एक्टोडर्मची. नंतरच्या स्टेपमध्ये हे फोल्ड सेपरेट होतात एकमेकांपासून, लाईन ऑफ फ्युजनपासून सेपरेट होतात आणि रेग्युलर मग अपर आणि लोअर आयलिड तयार होते, म्हणजे पापण्या तयार होतात वरच्या आणि खालच्या. मधून ते सेपरेट होऊन जातात, फ्युजनच्या ठिकाणी सेपरेट होऊन जातात, मग त्या पापण्या तयार होतात तिथे. सो अशा रीतीने हे डेव्हलपमेंट दाखवली आयची. हे झाला आय, ओके, ही आय पूर्ण. सो इथे आपलं हे पण चॅप्टर पूर्ण जे आहे ते संपलं. तर यामध्ये पहिलं जे युनिट आहे तुमचं सिलेबसमध्ये तुमच्या, ते तुमचं पूर्णपणे शिकवून झालेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आता हे सगळे टॉपिक जे मी पहिल्या युनिटमधले काढले होते हे सगळे टॉपिक मी कव्हर केले. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचं जे आहे ते पाहू, पुढचं युनिट पाहू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, हा तुमचा सिलेबस आहे. त्या सिलेबसमध्ये डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये
अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जे न्यू रिलेशन इन फ्रॉग एम्ब्रियो, आणि त्याच्या पुढे डेव्हलपमेंट ऑफ आय पण मी तुम्हाला सांगितली, फेट ऑफ जर्म लेयर्स तो पण सांगितलं, मॉर्फोजेनिक मुवमेंट सगळ्या सांगितलं, गॅस्ट्रोला कसा तयार होतो ते सांगितलं, क्लिवेज सांगितली, मेम्ब्रेन पॅटर्न्स सांगितले, फ्रॉगच्या आणि ह्युमनची अर्ली डेव्हलपमेंट सांगितली, ब्लॉक्स टू पॉलिस्पर्मी सांगितलं, नंतर हे इंटरनल एक्सटर्नल फर्टिलायझेशन सांगितलं, व्हायटोलोजेनेसिस सांगितलं बर्डमध्ये, स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis सांगितलं. अशी ही पूर्ण तुमचे 4 लेक्चर्स घेऊन मी तुमचं पहिलं युनिट पूर्ण केलं आहे. आता लेट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय काय डेव्हलप होतं ते पण बरंचसं मी कव्हर केलेलं आहे या लेक्चर्समध्ये. आपण अजून थोडं काही असेल तर पाहून घेऊ. इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन ह्युमन बिईंगमध्ये एम्ब्रियोची इम्प्लांटेशन कसं होतं, नंतर फॉर्मेशन ऑफ ह्युमन प्लासेंटा कसा तयार होता, त्याचे फंक्शन्स काय आहे, नंतर अदर टाइप्स ऑफ प्लासेंटा जो आहे तो हिस्टॉलॉजीच्या म्हणजे सेलच्या अभ्यासातून कसा दिसेल, मेटामॉर्फोसिक इव्हेंट्स कसे दिसतील फ्रॉगच्या लाईफ सायकलमध्ये, आणि हॉर्मोनल रेग्युलेशन काय आहे त्या फ्रॉगच्या लाईफ सायकलमध्ये, आणि फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिसमध्ये हार्मोनल रेग्युलेशन काय आहे हे आपण सेकंड युनिटमध्ये नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, सो इथे थांबू.